अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कसे आहात? बरे आहात ना? स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. कुलदेवता मातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहो ही स्वामींचरणी प्रार्थना करते. तर लवंगीचे उपाय तुम्ही बरेच ऐकले असेल. आपल्या लवंग ही लक्ष्मी मातेला खूप प्रियच आहे. तर बघा, या नवरात्रामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करणे गरजेचे आहे. पण 14 नाही झाले तर 7 करा. 7ही नाही झाले तर 1 तरी तुम्ही आवर्जून करा. पण मनापूर्वक करा, मन लावून करा, व्यवस्थित वाचन करा, व्यवस्थित लक्षपूर्वक मन आकलून करा. तर आपल्याला खूप जास्त लाभ आहे. नाही तर 14ही करून उपयोग नाही. तर आपल्याला लवंगीचा उपाय बघायचा आहे. 3 लवंगा घ्या, 3 भीमसेना कापूरच्या वड्या घ्या. भीमसेना कापूर नसेल तर आपला साधाही कापूर चालतो आणि तो उंबऱ्यावर जाळा किंवा आपल्या देवघराच्या समोर जाळा. त्याचा जो धूर आहे ते प्रत्येक आपल्या रूममध्ये कानाकोपऱ्यामध्ये न्या. त्याने बरेचसे निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते आणि फ्रेश वाटायला लागते आपल्याला. त्यानंतर आपल्याला मंगळवार आजारासाठी मंगळवार ते शुक्रवार ही सेवा करायची आहे. तर कापराच्या वड्या 3 घ्यायच्या आणि 3 लवंगा घ्यायच्या आणि त्या आपल्याला किचनमध्ये जाळायच्या आहे. किचनमध्ये जाळताना आपण लक्षपूर्वक बघायचं आहे की सिलेंडर वगैरे चालू तर नाही ना. ह्या गोष्टी काहीशा आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. आणि भांडे वगैरे स्वच्छ धुतल्यावरच तुम्ही हे उपाय करा. कारण आपण सगळं आवरून झाल्यानंतरच हे उपाय करतो. असं नाही संध्याकाळी सगळं आवर झालीच पाहिजे आपली. हा एक नियमच तुम्ही लावून घ्या. त्यानंतर आपल्याला तिसरा उपाय म्हणजे 5 कापूर 5 लवंगा लावून त्या आपल्याला आपल्या जवळ ठेवा किंवा तिजोरीत ठेवा किंवा आपला जिथे हे आहे पैसे म्हणतो ना आपण मनी असं आकर्षित करण्यासाठी आहे हा उपाय. आपण लक्ष्मी मातेजवळ आपण 5 लवंगा 5 लवंगा आणि 5 भीमसेना कापूरचे तुकडे ठेवायचे आहे. त्यांना स्पर्श नाही करत, समोरच ठेवायचा. आपण 9 दिवस देवीला स्पर्श करत नाही, आपण देवीच्या समोरच ह्या गोष्टी ठेवायच्या आहे आणि त्या 1-2 तासांनी उचलून घ्यायच्या आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या किंवा आपल्या जिथे गल्ला असतो, कोणाचं दुकान वगैरे असेल, गल्ल्यामध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर इच्छापूर्तीसाठी आपल्याला जी काही इच्छा आहे ते देवीला सांगा. बरेचशा लोकांनी चप्पल सोडली असेल तर कोणी चप्पल सोडते, कोणी ह्या पण उपाय करतो. तर आम्ही सुद्धा चप्पल सोडायचं, पण आता काही कारणास्तव आम्हाला चप्पल सोडणे शक्य नाही. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की तुमची इच्छा पूर्ण होणारच. तुम्ही चप्पल सोडून बघा. तर माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.